झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील शिवव्याख्यान मालेच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी। छत्रपती शिवरायांनी आत्मसन्मानाने जगायला शिकवले, शिवव्याख्याते डॉक्टर निलेश चव्हाण यांचे प्रतिपादन। धुळ्यात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमाला घेण्यात येते। व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली। छत्रपती संभाजीनगर येथील शिवव्याख्याते डॉक्टर निलेश चव्हाण यांनी पहिले पुष्प गुंफले। अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर S.T. पाटील हे होते। अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। भगवान गर्दे, प्रमोद पाटील यांचीही उपस्थिती होती। याच वेळी शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात विजेते स्पर्धक प्रणाली पाटील, रितेश बोरसे, आरवीर रवंदळे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। व्याख्यानापूर्वी नॉर्थ पॉइंट स्कूल मधील दुसरीची विद्यार्थिनी सान्वी अनिल चव्हाण हिने शिवगर्जना सादर केली। शिवव्याख्याते डॉक्टर निलेश चव्हाण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे चारित्र्य सुसंस्कृतपणाने सचोटीने परिपूर्ण होते। त्यांनी रयतेला आत्मसन्मानाने जगायला शिकवले, तेच आपणही शिकले पाहिजे। पाठीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो, कागदावरचा इतिहास फाडला जाऊ शकतो, पण इथल्या सगळ्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटवला जाऊ शकत नाही। आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी, असं छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे। हे शिवचरित्र आहे आणि म्हणून ते वारंवार आठवण्याची आवश्यकता आहे। ते यासाठी 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू, फक्त 50 वर्षांचं आयुष्य, पण 350 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या माझ्या समोर हे आयुष्य उभं आहे। तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये हे आयुष्य उजळून निघालंय। या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारलेल्या वाटेवरती हे आयुष्य तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रकाशाची वाट निर्माण करत आहे। कारण हे आयुष्य मला सांगते तुम्ही नियोजन करा, हे आयुष्य मला सांगते तुम्ही ध्येय ठरवा, हे आयुष्य मला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा, हे आयुष्य मला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास, हे आयुष्य शिकवते आत्मविश्वास, हे आयुष्य सांगते ठेवा धैर्य, आणि हे आयुष्यच आहे की जे आम्हाला सांगते तुम्ही गाजवा शौर्य। 3 दिवसीय चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रेमकुमार बोके यांनी गुंफले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।